नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला साधं म्हणजे फोरटक्सचं ब्लाऊज पण बिगर क्रॉसपट्टीचं हे कट करून दाखवणार आहे। तर तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थितरित्या सिंपल ब्लाऊज कट करता येईल। तर आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तुम्ही अंगावरून घेतलं असेल तरी चालेल। मेजरमेंट घेतल्यानंतर आपल्याला मी अस्तर घेतलेला आहे, अस्तरचं ब्लाऊज आहे हे, आणि 4 पदरी फोल्ड करून घेतलेला आहे। इकडच्या साइडनी मी बाही काढून घेतलेली आहे आधीच, आणि 4 पदरी फोल्ड करून घ्यायचा आहे। आपल्याला समोरचा आणि मागचा दोघीही पार्ट एका याच्यात कट करायचे आहेत। तर त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। तर उंची आपण ब्लाऊजवरून जर घेत असाल तर ब्लाऊजवरून जेवढी उंची येते आहे त्याच्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायचं आहे। तर या ब्लाऊजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे। तर 14 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। तसंच आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। तर शोल्डर आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे, कारण की हे ब्लाऊज आहे तर वयस्कर बाईचं म्हणजे म्हाताऱ्या बाईचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 5.5 इंचावर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला मुंडा हा 5.25 इंच घ्यायचा आहे, आणि इथे आपल्याला छातीची रेषा देऊन घ्यायची आहे। तर छातीचं माप टाकायचं आहे। तर 34 साईजचं ब्लाऊज आहे, तर 34चा चौथा भाग म्हणजे 8.5 इंच, 8 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। तर जेमतेम माझा कपडा तेवढाच शिल्लक आहे, तर 1.5 इंच इकडच्या साईडने आपण मार्किंग करून घेणार आहोत। थोडंसं किंचित कमी आहे वरचं, पण ॲडजस्ट करून घेऊ आपण। आता आपल्याला त्याच्यानंतर पूर्ण मोजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इकडच्याही साईडनी बघायचं आहे। तर आपण जेवढं शोल्डर घेतलेलं होतं तेवढंच हा अंतर यायला पाहिजे, म्हणजे मुंड्याची जिथे आपण लाईन दिलेली आहे तिथे तेवढंच अंतर आपल्याला यायला पाहिजे। तर आता आपल्याला इकडच्याही साईडनी म्हणजे कमरेच्याही साईडनी आपल्याला 8.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। समोर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे। तर ही रेषा आपल्याला सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला मागचा मुंडा घ्यायचा आहे। तर 1.25 इंचावरती मागचा घ्यायचा आहे मुंडा, आणि समोरचा मुंडा आपल्याला 1.25 इंचावर घ्यायचा आहे। तर मुंड्याचं माप हे मापानुसार चेंज होतो, म्हणजे कितीतरी आपण 1.5 इंच मागचा मुंडा ठेवतो जास्त हेवी साईज असेल तर, आणि समोरचा 1 इंचापर्यंत ठेवतो। तर आता आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे। तर गळ्याचं आपल्याला 2.25 किंवा 2.5 इंचावर तुम्ही मार्क करू शकता, आणि समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे। पूर्ण माप हे आपल्या ब्लाऊजवरती किंवा अंगावरती घेतलेलं असेल तर अंगावरचं जर माप घेतलं असेल तर ते माप वेगळे असतात, आणि ब्लाऊजचं हे ज्याच्यात मार्जिन द्यायची गरज नसते, किंचित ठिकाणी मार्जिन द्यायची गरज असते। तर 6.5 इंच समोरचा गळा ठेवणार आहे। आता गळ्याची मार्किंग करायची आहे। खालच्या साईडने आपल्याला वाढून घ्यायचं आहे, थोडंसं 1-2 सूत वाढून घ्यायचं आहे, म्हणजे गळ्याचा शेप हा चांगला येतो, म्हणून आपल्याला खालच्या साईडने वाढून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला या ब्लाऊजवरून मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला मोजायचं आहे टक्स पॉईंट कुठपर्यंत येतो आहे। तर आता आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे। तर याला क्रॉसपट्टी येणार नाहीये, म्हणून आपल्याला क्रॉसपट्टीची मार्किंग करायची नाहीये इथे। तर 14 इंच आहे, तर आपल्याला 10 इंच किंवा 10.5 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे। तर इथे मी 10 इंचावर मार्क करून घेते, आणि आपल्याला टक्सची रुंदी ठेवायची आहे 4 इंच इकडच्या साईडने, म्हणजे आपण जिकडच्या साईडने बसतो फोल्डेड बाजू असते तिकडून आपल्याला 4 इंचावर मार्क करायचं आहे, आणि सरळ अशी रेषा ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि याचं माप बघायचं आहे किती आहे, तर 4 इंच आहे। आता आपल्याला या टक्स पॉईंट पासून इकडच्या साईडला म्हणजे आपले तिघीही टक्स इथे निघणार आहेत, तर इथून आपल्याला मार्क करायचं आहे तर 1.5 इंच, आणि इकडच्या साईडनी मार्क करायचं आहे आपल्याला। तर क्रॉस मध्ये टेप ठेवायचा आहे आणि मग मार्क करायचा आहे, आणि इथून आपल्याला 3 इंचावर हा वर समोरचा टक्स देऊन घ्यायचा आहे।
आणि हे व्यवस्थित असं टक्स आपल्याला इकडच्या साईडनी, खालून इकडच्या साईडने हा जो टक्स आहे तर इथून आपल्याला 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि थोडासा क्रॉस मध्ये हा टक्स आपल्याला द्यायचा आहे आणि हा ही टक्स आपल्याला मुंड्याच्या बाजूला द्यायचा आहे आणि हा इकडच्या काज बटन पट्टीच्या साईडने ड्रॉ करायचा आहे। तर हे बघा व्यवस्थित आपले 4ही टक्स देऊन झालेले आहे। आता आपण गळ्याला आकार द्यायचा आहे। सिंपल ब्लाउजची कटिंग सर्वात सोपी आहे, याला जास्त माप घ्यायची गरज नसते। तर हा आपला 1 इंचाचा टक्स येणार आहे खालचा। तर या पद्धतीने आपल्याला तो ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि हे आहेत तर ते अर्धा इंचाचे टक्स येणार आहेत, तर तेही आपण ड्रॉ करून घेणार आहोत। इथे थोडीशी क्रॉस झालेली आहे आणि हाही टक्स आपल्याला तितकाच घ्यायचा आहे, म्हणजे इथून एवढा अर्धा इंच पूर्ण टक्स यायला पाहिजे आपला, जास्त वाढवायचा नाहीये कारण आपण याला कुठेही जास्त मार्जिन वाढवलेलं नाहीये। तर परफेक्ट असं आपलं मार्किंग करून झालेलं आहे। आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं खालच्याही साईडनी व्यवस्थित उमटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा इकडच्या साईडला पलटी करू तेव्हा आपल्याला इकडच्याही साईडनी दिसायला पाहिजे आणि मग त्याच्यावर आपल्याला गिरून घ्यायचं आहे। तर मी आता कट करते। तर इकडची बाजू आपल्याला अशीच कट करायची नाहीये, तर आपल्याला शोल्डरच्या बाजूने आपल्याला हे कट करायचं आहे। तर जसं सोयीस्कर वाटेल तसं फिरवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। मागचा मुंडा कट करायचा आहे आणि इकडचं कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतल्यानंतर आपल्याला हे उचलून घ्यायचं आहे, थोडंसं टॅप करत उमटून घ्यायचं आहे खालच्या साईडनी आणि हे असं आपल्याला उचलून आणि मग हे दोघी पार्ट आपल्याला वेगळे वेगळे करायचे आहेत, कारण की खालचा पार्ट हा डबल फोल्ड केला होता म्हणून आपल्याला तो वेगळा वेगळा करून घ्यायचा आहे। तर हा जो आहे तर तो आपला आहे समोरचा भाग। तर आपल्याला आधी हा बाजूला ठेवायचा आहे, याच्यावरती आपल्याला समोरचा गळा सॉरी समोरचा मुंडा आणि परत आपल्याला इथे खाली जे आपण जे टक्स दिलेले आहेत त्यांना नॉच देऊन घ्यायचे आहेत। या पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। आता गळा कट करून घ्यायचा आहे। आणि हा एक नॉच राहिला होता तो देऊन देते। हे बघा, तर पूर्ण आपली ही मार्किंग तयार आहे। तर आता आपण हे बाजूला ठेवायचं आहे। जेव्हा आपण स्टिच करणार आहोत तेव्हा हे दोघी पेशंट एक पार्ट असं पलटी करून घ्यायचा, उमटून घ्यायचा आणि त्यालाही आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे, आपण जिथे जिथे दिलेला आहे तिथे। आता आपल्याला गळा ड्रॉ करायचा आहे याचा। तर मी जसं बोलली की म्हाताऱ्या बाईचा आहे हे ब्लाऊज, तर 6.25 इंच गळा आहे, तर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि गळ्याची मार्किंग सेम पद्धतीने करायची आहे। मागचा गळा जेवढा आपण रुंद घेतला होता तेवढाच घ्यायचा आहे रुंदीला आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि हाही गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर आता आपला अस्तर कटिंग झालेला आहे। आता आपण ब्लाऊज
पीसवरती कट करणार आहोत आणि व्यवस्थित घडी टाकून घ्यायची आहे. संपूर्ण अस्तर आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि मग ब्लाउजची कटिंग करायची आहे. आणि कटिंग करताना लक्षात ठेवायचं आहे की जे अस्तर आहे तर ते आपलं एक्युरेट असतं आणि जे आपलं मेन जो असतो तो पीस तो आपण एक्स्ट्रा ठेवून कट करत असतो. कारण की जेव्हा आपण स्टिच करत असतो तेव्हा आपल्याला व्यवस्थित असं स्टिच करता येईल म्हणून आपण हे एक्स्ट्रा ठेवूनच कट केलेलं असतं. तर व्यवस्थित जिथे मावे तिथे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता मी पूर्ण ठेवून घेतलेलं आहे. आता हे आपण कट करून घेणार आहोत. तर पूर्ण कट करून घेतलेला आहे मी. तर याचा मी स्टिचिंगचाही व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तोही नक्की बघा. तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.